नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मी पदम जैन आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर या ठिकाणी मागच्या वर्षी जाहिरात आली होती पशुसंवर्धन पर्यवेक्षकची. यावेळेची जाहिरात येणार आहे ती मोठी जाहिरात आहे. जवळपास 3000 पदांची या ठिकाणी जाहिरात असल्यामुळे आपल्याला पशुसंवर्धनची तयारी आतापासून करायची आहे. जे लोक आतापासून तयारी करतील त्यांचं सिलेक्शन फिक्स होणार आहे आणि जे तयारी आतापासून करतील नाही त्यांचं पण होणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना खूप वेळेवर मेहनत करायची आहे. इतिहासात कोणतरी म्हटलेलं आहे की तुम्ही शांततेच्या काळात तुम्हाला घाम जर गाळला तर तुम्हाला युद्धामध्ये निश्चय तुमचं त्या ठिकाणी मेहनत तुमची जे रंग नक्कीच लागणार आहे. तसंच या ठिकाणी आपण आज या ठिकाणी पशुसंवर्धन परीक्षक पदासाठी कोणकोणते तांत्रिक टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. मागची परीक्षा IBPS ने घेतली होती, ही परीक्षा IBPS घेणार की TCS घेणार हे अजून डिक्लेअर झालेलं नाही. तरी सुद्धा आपल्याला कोणते घटकचा अभ्यास करायचा हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की बरेच जण जुन्या पुस्तकं वापरतात. लक्षात ठेवा, जे जुने पुस्तक आहेत तुमचे त्याच्यानुसार आता तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीत. आता तुम्हाला प्रश्न हे डीप मध्ये विचारले जातात. उदाहरणार्थ तुम्ही जरी LSS चा डिप्लोमा केला असेल तरी सुद्धा तुम्हाला BSc लेवलचे तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी तुम्हाला अति डीप त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर हे मी तुम्हाला सर्व सांगणारच आहे. तत्पूर्वी आपली या ठिकाणी तांत्रिक विषयासहित आपली बॅच या ठिकाणी उपलब्ध आहेत. सध्या आपण ऑफर दिलेली आहे 6 महिन्याची बॅच तुम्हाला 2500 रुपयामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तशी आपली 3 महिन्याची बॅच या ठिकाणी 2000 रुपयाची. मात्र तुम्हाला 2500 ही ऑफर दिलेली आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व विषयाच्या लेक्चर सहित. तर यासाठी आतापासून तुम्ही तयारी करायची आहे. तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे डबल अकॅडमी पुणे आणि बॅच जॉईन करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, तुमचे तांत्रिक प्रश्न आणि सर्व तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर हे सगळं तुम्ही पटापट जॉईन करून घ्या. जाहिरात कधी येईल याचा विचार करू नका. तुमच्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या दवाखान्यात आहेत, कोणी दुसऱ्या सेक्टरमध्ये आहे, कोणी कोणकोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी वर्क करत आहेत. तर तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी वेळ लागेल आणि जे स्पर्धा परीक्षेत सध्या आहेत ते तुमच्या जागा खाऊन टाकतील. कारण की 2-4 हजार लोक तुमच्या LSS वाले अजूनही इतर परीक्षा तयारी करतात. म्हणजे तुमची तयारी त्या ठिकाणी मेहनत वाया जाऊ नये म्हणून आतापासून तुम्ही तयारी कराय. बॅच आहे रेकॉर्डेड लाईव्ह स्वरूपात तुम्ही जॉईन करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो पशुसंवर्धन विभागाचा करायचा आहे, ज्याच्यामध्ये भारतातला जो टॉपिक आहे मी या ठिकाणी पूर्ण टॉपिक तयार केलेले आहेत. सध्याची जी मागच्या पेपर मध्ये जी लेवल आहे ती या ठिकाणी आपण भरून काढणार आहे. कारण की मागच्या वेळेस IBPS काय प्रश्न विचारणार आपल्याला माहित नव्हतं. मात्र आता या ठिकाणी ते कोणत्या लेवल पर्यंत जाऊ शकतात ते आपल्याला आता माहित झालेलं आहे. त्यानुसार आपण प्राण्यांची अॅनाटॉमी, म्हणजे त्यांनी मागच्या वेळेस अॅनाटॉमीवर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. प्राण्यांच्या अॅनाटॉमीचं सुद्धा आता आपण या ठिकाणी अभ्यासामध्ये काय केलेला आहे, समावेश केलेला आहे, जेणेकरून त्यांनी काही विचारू द्या BSc लेवलचे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी पाठ झालेला आहे, माझं तुमचं सुद्धा पाठ होणार आहे. तर या ठिकाणी टॉपिकचे नाव आहेत भारतातल्या पशुसंवर्धनची माहिती, प्राण्यांचं वर्गीकरण काय केलेलं आहे, प्राणी ओळखण्याच्या पद्धती, नंतर पशुसंसाधन जागतिक क्रमवारी भारताची कशी असणार आहे. तर या ठिकाणी आता ही 2019 ची पशुगणना संपलेली आहे. आता 2024 ची पशुगणना या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याची माहिती असणार आहे. गायीच्या जाती, त्यांचे रोग, देशी गायी, विदेशी गायी, संकरित गायी, उत्पादनक्षम गायीच्या जातीचे लक्षणं, जनावरांच्या रेतन पद्धती, ते सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे की कोणकोणत्या प्रकारचे. पहिला रेतनचा सगळ्यात पहिला इतिहास म्हैसूर संस्थांचा पासून, नंतर म्हशीच्या जाती, त्यांचे रोग, देशी जाती, विदेशी जाती, महाराष्ट्रातले शेळी पालन, मेंढी पालन आणि त्यांचे रोग, महाराष्ट्रातल्या शेळ्याच्या जाती, महाराष्ट्रातल्या मेंढ्याच्या जाती, नवजात गर्भाचे संगोपन, शेळ्या मेंढ्याचं लसीकरण, त्यांचे रोग. या ठिकाणी महाराष्ट्रातलं लिहिलं मी, आपण पूर्ण भारतातल्या शेळ्याच्या जाती टाकलेल्या आहेत ऑलरेडी. त्यामध्ये पूर्ण काश्मीरी शेळी पासून तर सगळ्याच, दख्खनी शेळी, नंतर घोड्याच्या जाती, सिंधी, मारवाडी, काठियावाडी, असं सर्व या ठिकाणी. घोडा, कुक्कुटपालनचं वर्गीकरण, उत्पादन व्यवस्थापन, ब्रूडिंग व्यवस्थापन, कोंबडी पालन, वराह पालन, इमू पालन, बदक पालन, ससे पालन, नंतर मत्स्य व्यवसाय, मत्स्य शेती, मत्स्य तळे, खेकडा संवर्धन, कोळंबी, मोत्याची शेळी, नंतर पशुधनाविषयी सर्व योजना असतील ज्या असतील, चारा विकास योजना, पशुधन महामेश, कुक्कुट मिशन, पशुरोग नियंत्रणासाठी योजना, केंद्र राज्य निधी वाटप योजना, अशा भरपूर योजना या लिस्टमध्ये टाकलेल्या नाहीत, त्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर पशुचं खाद्य, पशु आहार आणि पोषण आणि आहार, नंतर वैरण, चाऱ्याचे प्रकार, त्या ठिकाणी कोणकोणते मूर घास कशी करतात हे सगळं त्या ठिकाणी आहे. तसंच
या ठिकाणी आता इतर पक्ष्यांचे सुद्धा चारा, कोंबडीचा चारा, सगळ्या चारा, त्यांचे घटक हे सगळं सगळं त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे. ह्या नोट्स पण अवेलेबल आहेत आणि सर्वच अवेलेबल आहे. फक्त नोट्स तुम्ही या ठिकाणी सध्या डिमांड करू नका, कारण की त्यांचं अपडेशन चालू आहे. हा, तुम्हाला आता अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मागवू शकता. नंतर या ठिकाणी प्राण्याचं व्यवस्थापन, सरासरी आयुर्मान किती आहे, प्राण्यांचे आजार या ठिकाणी कसे आहेत, नंतर पशु पक्षी धनापासून कोणकोणते पदार्थ मिळतात, पशु पक्ष्यांचं महत्व, त्यांचे उपयोग. आता पशुपासून भरपूर पदार्थ मिळतात, कातडी मिळते, चामडी मिळते, सुगंध ते मिळते, भरपूर गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्या सगळ्या गोष्टी, दात असतील त्याच्यापासून, केसापासून काय बनवलं जातं हे सगळं आहे. नंतर वेगवेगळ्या महिन्यातल्या पशुसंवर्धनचे कामाचे दिग्दर्शिका, महाराष्ट्रातलं दुग्ध व्यवसाय, दूध, दुधाचे पदार्थ, दुधाची गुणवत्ता, दुग्धजन्य पदार्थ उत्पादन, अन्न भेसळ प्रतिबंध कायदा, दुधामध्ये काय काय भेसळ करतात आणि ती कशी ओळखायची आहे, साखरेची भेसळ, रव्याची भेसळ, युरियाची भेसळ, काय काय भरपूर भेसळ करतात, तुम्ही विचार करू शकत नाही, ते सर्व ओळखायचं. नंतर धवल क्रांती, कृषी क्षेत्रातल्या क्रांत्या, पशु प्रजनन पद्धती, जनावरांचं रोग निदान, गुरे पालनाचे प्रश्न, पशुसंबंधी महत्वाचे वन लाइनर. नंतर या ठिकाणी MCQचा अभ्यास करायचा आहे. नंतर प्राण्यांचं शरीरशास्त्र, प्राण्यांचं प्रजनन शास्त्र. मागच्या वेळेस आपण त्याचे प्रश्न म्हणजे जास्त शिकवलं नव्हतं, यावेळेस मात्र प्राण्यांचं प्रजनन शास्त्र, शरीरशास्त्र, त्यांची श्वसन संस्था, रेस्पिरेशन सिस्टम, रक्ताभिसरण संस्था, त्यांची उत्सर्जन संस्था, हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला काय शिकायचं आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, आणि तो सुद्धा BSc लेवलचा. तरच त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. तर हे सर्व टॉपिक्स तुम्हाला काय करायचे आहेत, अभ्यास करायचे आहेत. नंतर प्राणीशास्त्रामध्ये पेशी, उती, नंतर ग्रंथी, त्या ठिकाणी चेतासंस्था, प्रजनन संस्था, अस्थी, रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन, ज्ञानेंद्रिय आणि श्वसन. तर या सगळ्या टॉपिकचा तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. हे सर्व घटक जर तुम्ही केले तर तुमचं 100% सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. हा, तसंच वेगवेगळे रोग आणि त्याच्यावरचे ड्रग्स लीक्स आणि इंजेक्शन याच्यावर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तर हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, किंवा ह्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसंच या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आपण जवळपास 2000 तांत्रिक प्रश्न आपण तयार केलेले आहेत. अजून त्या ठिकाणी 1-2 महिन्यामध्ये 3000 तांत्रिक प्रश्न अजून आपण त्या ठिकाणी वाढवणार आहात. ते सुद्धा तुम्ही नंतर घरपोच मागवू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा. आपलं आयफोनचं सुद्धा ॲप आहे, वेबसाईटवर सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता, लाईव्ह पण आहेत आणि रेकॉर्डेड सुद्धा आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, इस बार आपको ये पोस्ट मिला नहीं है, ही पोस्ट तुम्हाला मिळालीच पाहिजे, त्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. बॅच जॉईन करा असं नाही आहे, परंतु नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 10-20 मार्कांना पोस्ट गमावून उपयोग नाही. तर येथे मी थांबतो. आपले या ठिकाणी नेहमीच अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.